चला इथं घेतलं आहे मी स्टीलचं पातेलं आणि इथं आहे डाळी. तर 1 किलो चणा डाळ किंवा हरभरा डाळ आणि इथं अर्धा किलो मुगाची, अर्धा किलो मठाची डाळ. तर कोणी कोणी चवळीची पण घेतं, पण मी इथं या 3 डाळींचेच मिक्स वडे किंवा सांडगे बनवते. तर चला आता या डाळी स्वच्छ आहे, छान पॅकिंगमधल्या. आता या निवडल्या नाही तरी चालतील, थोडा हात मारून घ्यायचा. डाळ निवडून घेतली, चणा डाळ, पण आमच्याकडे आहे ना हरभऱ्याची डाळच म्हणतात. चणा डाळ टाकून घेतली मी पातेल्यात. इथं मठाची डाळ पण आपण निवडून घेणार आहे. इथं मुगाची डाळ पण निवडून घेतली. काही नाही, पॅकिंग होती, स्वच्छ आहे डाळ, पण आपल्या मनातली शंका एकदा हात मारून घ्यायचा. ही डाळी मिक्स करून घेऊ आपण. इथं चणा डाळ, मग मठाची डाळ आणि आता मुगाची डाळ. ही डाळी मिक्स करून घ्यायच्या. इथं 2 ते 3 पाण्याने डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या. आणि हे पाणी शक्य झालं तर झाडांना वापरायचं. तर मी आता हे पातेल्यात ठेवून देणार आहे हे पाणी, कारण हे पाणी पौष्टिक आहे झाडांसाठी. कारण शेतकऱ्यांनी पावडरी मारलेल्या असतात, मग आपल्या झाडांना पण ते पावडरीचं पाणी मिळतं. तर इथं डाळी धुवून झाल्या. तर तिन्ही डाळी एकत्र आता ह्या 7 ते 8 तास छान भिजत ठेवू आपण. आणि बघा असं पाणी निघालेलं आहे. हे झाडांना वापरणारे पाणी, काही इकडं पण आहे. चला आता हे झाकून ठेवू. याचे सकाळी आपण बघणार आहोत वडे किंवा सांडगे. तर चला, शुभरात्री सगळ्यांना, शुभ सकाळ. रात्रीपासून आपण आपला व्हिडिओला सुरुवात झालेली. इकडं चाललाय चहा पाणी, इकडं सुनबाई. चला तुम्हाला हाय करते. आणि इथं डाळ बघू तर रात्री भिजत ठेवली होती, छान भिजली आहे. हरभऱ्याची डाळ जास्त निबर असते, मग ती बघायची आधी. बाकी तर 2-3 पाण्याने धुवून घेतली डाळ आणि इकडं निथळत ठेवायची आहे 1-2-3 मिनटासाठी, म्हणजे राहिलेलं पाणी निघून जाईल. आपलं जे बॅटर आहे ते सुक्कं दळून येईल गिरणीतून. तर आमच्याकडे गिरणी आहे याच्या दळायला. आता इथं मी 3 डाळी घेतलेल्या आहे, हरभरा डाळ, मुगाची डाळ आणि मठाची डाळ. तर तुम्ही इथं कुठलीही डाळ वापरू शकता, फक्त तुरीची वापरायची नाही. तुरीची डाळ नाही चालत वड्यांना आणि चव पण छान नाही येत. इथं मठाची पण घ्या, तुरीची, मठाची, मुगाची, चवळीची, हरभऱ्याची. मी डाळणीत राहायला ठेवली आहे आणि इथं घेतलेला आहे डबा. तर या डब्यात दळायला द्यायची डाळ. डब्यात घेतली डाळ टाकून. इथं लाल मिरच्या घेतल्या मी. इथं लाल मिरच्या धुवून घेतल्या थोड्या. आपल्याला थोडी भुकटी पण टाकायची आहे, पण थोड्या लाल मिरच्या. तर 1 वाटी घेतला आहे. खायचे 2 ते 3 चमचे जिरे घेतले मी. 2 ते पोहे खायचे 2 चमचे. ओवा चमचा. डाळी, मीठ, लसूण, ओवा, जिरे आणि लाल मिरच्या आणि चवीप्रमाणे मीठ. आणि हे असं आलेलं आहे दळून, छान दळलं आहे. यात थोडी लाल मिरची आणि थोडं मीठ टाकणार आहे परत. आलेले डाळीचं दळून आपलं वड्यांचं छान दळलं आहे. आता यात थोडी लाल मिरची आणि थोडं मीठ टाकणार आहे. लाल मिरची घेतली मी, 1 चमचा टाकली आहे, जास्त तिखट नाही आहे.
चला इथं पिढं पाट तुमच्याकडे जे फर्निचर अवेलेबल असेल ते तर त्याच्यावर पीठ टाकून घेते मी थोडंसं. मग यावर आपल्याला वडे करायचे. चला थोडं मी मिक्स करते आहे. तर डब्यातच आहे बघा, हे खालचे आपले लाल मिरचीचं. चला छान मिक्स करून घेतलं. ज्या लाल मिरचीचं होतं ना आपण वरती घेईल ते खाली घेईल. चला इथं हळद घेते. आधी थोडं मिक्स करून घेतलं, मग थोडी हळद आता मिक्स करून घेऊ. हळद टाकून घेतली, थोडं मिक्स करून घेतली. चला या वडे करायला आणि खायला पण या भाजी झणझणीत नाशिक स्पेशल वडे. अशी चालू आहे वड्यांची करण्याची तयारी. करतोय वडे. आणि कलर कसा आला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इकडं करते आई. असं थोडं पाणी तर इथं वडे गच्चीवर ठेवले. ऊन आहे, भरपूर ऊन आहे. इथं बेडशीट टाकलं आहे, त्यावर प्लॅस्टिकचा कागद आणि याच्यावर आता मी झाऱ्याने थोडे वडे करणार आहे. तर थोडं राहिलं आहे. मग याचे तर खानदेशात आहे ना झाऱ्यानेच बनवता बरं का. आणि आमच्या नाशिक भागात असे बनवता. म्हटलं चला थोडे करून बघू. थोडे झाऱ्याने बनवते मी. तर याची पण टेस्ट छान लागते. सुकी भाजी करायला एकदम छान वडे हे. असं झारे बनवून आणले छान आहे. आणि पण छान होतात वडे. घेते झालेले आहेत वडे, छान वाळले. तर सुपात टाकले होते काही, हे नवीन सुपात आहे. आणि हाताने झारलेले तर हे छान निघत आहेत कागदावर. इकडं पाटावरचे तर पीठ लावलं होतं आपण, तेल नव्हतं लावलं. याला पण पीठच लावलेलं आहे बघा. आणि इकडं छोट्या पाटावर पण ताशे झालेले आहेत वडे. चला आता काढून घेऊ. आणि आमचा गच्ची इकडं वारकरी भवन आहे. तर हे चालू आहे कराटे क्लास. चला इथं छान असे तोडून केलेले वडे झाऱ्याचे, हाताने केलेले वडे. चला इथं हाताने तोडलेले वडे छान छोटे छोटे. आधी तोडताना मोठे वाटत आहे, नंतर मग सुकले का असे छान. इथं थोडं होतं बॅटर, तर त्याचे झाऱ्याने तोडले. तर चला कुठले आवडले वडे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि याची लवकरच रेसिपी पण अपलोड होईल चॅनलवर. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला रेसिपी वड्यांची रेसिपी किंवा सांडगे नाशिक स्पेशल आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चलो बाय.